नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय। हे बघा कोंबडे बघा मस्त चरताय। मनीमाऊ बसलेली बघा तिकडे पाठीमागे वरती भिंतीवर। तर हे बघा यांनी सोडले बोकडांना, मला तिकडे न्यायचंय चरायला। कटिंग हे मका खुराचं जे गवत आहे ते कटिंग करायचं गायांना। हे बघा दोघं मस्त मस्त करत। तर दोघांना सोडलं। हा एक होता तर त्यांच्या मागे मागे आता दोघंच मस्त खेळत राहतं। आणा होता ना इकडच। तर मी तिकडे जाणारच होते, तर म्हटलं चला तुम्हाला तिकडचं सगळं दाखवते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत जातील, आपले विलेज लाईफचे। तर आपण परत एक गाडी नेलेली होती, काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलीच होतं। तर त्या गाडीचे भाव गेले 3000 गाडी गेली आहे, कारण की आता थोडे भाव परत कमी झाले 400-500 रुपयांनी। तर मागची गाडी जी होती चांगली गेली आपली, आणि ही पण चांगलीच गेली। तर आम्ही आलो आता गवतची कटिंग करायला। बघा दोघं कसे निघाले बघा। इकडे यायला घाबरते, दोघं येत नाही। मोकळे जरी असले तरी सोबत कोणी असलं तरच येते दोघं। तर मी तुम्हाला सोयाबीनला शेंगा वगैरे आले की नाही ते पण दाखवते। तर चला मी तुम्हाला दाखवते तिकडचं प्लॉट। तर मी एकटीच इथे, ते गेले परत घरी, काही काम निघालं। तर आमच्या इकडे सुटलेला बिबट्या, त्यामुळे भीती वाटते एकट्याला, पण तुम्हाला दाखवते मी तरी पण। तर हे बघा इकडची पण सोयाबीन मस्त झालेली आहे, पण थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये काँग्रेस थोडं मोठं मोठं झालं आहे। काँग्रेस जे आहे ते उपटायला जर गेलं, बापरे मला चालतं, पण जर उपटायला गेलं तर ते हे होईल, सोयाबीन पण त्याच्यासोबत उपटून येईल, कारण की सोयाबीन झालेली खूप मोठी मोठी आणि दाट पण आहे। हे बघा इकडच्याला तर इतके गोचे गोश शेंगा लागलेले आहेत। तर हे बघा पूर्ण आपला सोयाबीनीचा प्लॉट। तर मी चालते, मला दम पण लागतो इतका। तिकडं पण जे आहे ती सोयाबीनच आहे। आमच्या शेजारी ज्यांनी केलेली त्यांची पण सोयाबीनच आहे, आणि आपली पण सोयाबीनच आहे। तर सोयाबीन खूप दाट आहे, चालता पण येत नाही। आणि झालेला आहे थोडासा पाऊस, आज थोडाच झाला। पूर्ण दिवसभर ऊन होतं आणि पूर्ण दिवसभर वाळलेलं। संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमिंगला पाऊस आला आणि सगळं ओलं ओलं करून गेला। थोडं चालू होतं। हे बघा इकडचं पूर्ण कटिंग झालेली। हे बघा ते तिकडं उभे, कोणीतरी आलंय त्यांच्यासोबत बाता मारते। हे बघा हे 2 टगे बघा कसे, हे बघा सोयाबीन मध्ये। कशी दिसते मस्त। तर चला आता कटिंग करून घेतो गवताची। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। हे बघा आपलं गिन्नी गवत तोडायचं काम चालू आहे गायांसाठी। तर मित्रांनो आज आपण परत एक कांद्याची गाडी भरून गेली होती। जे कांदे त्या दिवशी 3552 रुपये गेले, आज ते 2930पर्यंत गेले। तर भाव परत कमी झाले। चला ते हे पण भाव कमी नाही, चांगले आहे। अजून पण कांदे भरपूर आहे आपल्याकडे। तर हे बघा सोयाबीनीवरून आले इकडे आता यांच्याकडं। तर आता त्यांचे पोटं भरले, घरी जायचे आम्हाला। झालं एवढं तोडून, अजून थोडंसं तोडलं का जायचं आहे घरी। अजून गायांना मध्ये घ्यायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला तिकडे गेल्यावर पण दाखवते। तर वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे इकडचं।
तर हे बघा आलोय तिकडून जे मका क्रॉस गवत होतं ते सगळं गायांचं काढून आलो इकडं. आणि या साईडने बघा काँग्रेस तर गेले आता इकडचं औषध मारल्यामुळे. हे बघा इथे एक सीताफळीचं झाड आलेलं आहे. आणि इकडनं मी आज खूप दिवसातून आले तारीच्या आपल्या फार्मच्या ह्या बाजूने. हे बघा इथं पण एक सीताफळीचं झाड आहे आणि पेरू लागलेले आहेत ह्या झाडाला. 2-3 दिवस झाले तसं खिडकीतून बघते मी या पेरूंना. तर पिकल्यानंतर ते खाली गळून जातं. तर थोडे कच्चे असल्यानंतरच चांगली लागते बघा. आणि इथे एक सीताफळीचं झाड आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. त्याला सीताफळ पण लागलेले आहेत. दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. हे एक सीताफळीचं झाड आहे. त्याला एकच सीताफळ आलेले आहेत. आणि इकडे आहे ना हे बघा इकडे खूप छोटंसं झाड आहे. त्याला बघा किती सीताफळ लागली. हे बघा भरपूर अशी 2-3 सीताफळ आहे. हे बघा इकडे काय आहे खाली पण सीताफळ आहे. तर ते आले रस्त्याच्या कडाला. हे बघा इकडनं आपला येण्या जाण्याचा रस्ता, इकडचं गावाकडचं जाण्याचा रस्ता आहे. तर ते ह्या बाजूने आले. तर या झाड एवढं मोठं पसरलेलं आहे. याला फक्त एकच आलंय. आणि इकडे मारलं होतं आपण औषध. तर बाकीचं काँग्रेस सोडून सगळं गवत जळालेले. तर चला आता बागात पण जायचं आहे. तर हे बघा आज परत आलो होतो इंगला बागामध्ये. तर बागामध्ये खूप गवत झाले आता. तर तेच भोवतावरचं जे गवत आहे ते पूर्ण काढायचे. असं पूर्ण भोवतावरचं जे गवत आहे ते काढायचे. पण मध्ये जे आहे ते रोटरी मारल्या जाईल. आता बघू 2-3 बाया लावून हे काम मला कंप्लीट करून घ्यावं लागणार आहे. तर हेच बघायला आलो होतो. तर उद्या जे आहे ते उद्याचे दिवस आहे चाळीमधलं काम. चाळीतलं काम संपल्यानंतर इकडंच मग काम राहीन आता. तर दोघं सोबतच आलो होतं. तर झालं आहे तिकडचं गायांचं सगळं काम आवरून इकडं आलो. चारा पाणी झालं गायांचं आणि ते काम करून इकडं आलो होतो. तर इकडचं वातावरण बघा मस्त झालेलं आहे. आणि आज थोडंसं ओलं झालं आहे. त्या दिवशी जमीन जी आहे ती ओली नव्हती. आज थोडी ओली पण झाली आणि गवत पण उपटायला थोडं इझी होईल आता. बघू आता तेच काम करून घेऊ आम्ही. चला तर आता निघालोय घरी जाऊन. आता घरी पण काम आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.